नाही, एक तर असं आहे की तो व्हिडिओ काय आम्ही तयार केलेला नाही, कोणीतरी तयार केला आणि तो दिल्लीमधून तो आला होता. आणि त्या व्हिडिओच्या बाबतीमध्ये जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हे AI जनरेटेड आहे, तो आम्ही डिलीटसुद्धा केला. त्यामुळे गेली 44 वर्षे मी सार्वजनिक जीवनात आणि राजकीय जीवनात आहे. मी असल्या काही गोष्टी जाणीवपूर्वक कधी असलं काही करत नाही. पण तरीसुद्धा त्या व्हिडिओमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला अजिबात ह्याच्यामध्ये कमीपणा वाटणार नाही की जर भावना दुखावलेल्या असतील तर मी अगदी सॉरी म्हणेन त्या बाबतीमध्ये सर्वात प्रथम. आणि मला अजून ती नोटीस किंवा काय अजून मिळालेलं नाही. माझी माहिती अशी आहे आणि पत्रकारांकडनं आपल्यासारख्या लोकांकडनंच मला कळलेली अशी आहे की त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की अननोन पर्सनकडनं झालेला आहे हा जो व्हिडिओ जो तयार झालेला आहे. पण तरीसुद्धा मी त्या टेक्निकॅलिटीमध्ये जाणार नाही. नक्कीच आपल्या कायद्याच्या चौकटीत राहून त्याचं जे काही उत्तर द्यायचं आहे की माझ्याकडे ती नोटीस आल्याच्या नंतर ते तर मी देईनच देईन. पण त्याबरोबर हे मी सांगेन की जर या व्हिडिओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने मी सॉरी. अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत, मात्र त्यावेळेस वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. काँग्रेस कार्यकर्ते देखील आंदोलनात उतरले होते, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील. मात्र पोलिसांकडून जे त्यांना जबरदस्ती त्यांना डांबण्यात आलेलं आहे, गाडीमध्ये बंद करण्यात आलेलं आहे, या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहताय? मला आश्चर्य वाटते की आपण पत्रकार सगळी कशा पद्धतीने पाहताय हे जास्त महत्त्वाचं आहे. एक गोष्ट मला मी अनेक वेळा सांगितलं आहे, ते तुम्ही समोर असलात म्हणून नाही. कमीत कमी महाराष्ट्रातला मीडिया आजही हिंमत दाखवतो की हे सगळं दाखवण्याचं. दुर्दैवाने देशामध्ये असं घडत नाही आहे. परंतु काय घडतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन कशा पद्धतीने त्याचं त्या काट्यांना खाली हे लावून कोण करतं असं म्हणजे. आणि त्याच्या बाबतीमध्ये हे चाटूकार बसलेत जे आहेत तिकडे, तळवे चाटूवाले जे गोदीमध्ये बसलेले आहेत मोदीजींच्या, साधं त्याचं हे नाही. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती, जर देशाचं भवितव्य आहे ते. 13 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला महाराष्ट्राच्या तुम्हाला सगळ्यांना खरोखरच सलाम आहे. कारण मला माहिती आहे की तुम्ही पत्रकारिता करता, तुम्हाला दिल्लीवरनं जे काही मिळतं ते तसं तुम्हाला सगळं करावं लागतं. मी स्वतः 14 वर्ष मीडियात राहिलो, त्यामुळे मला हे चांगलं माहिती आहे. आणि म्हणून तुमचं हे करत असताना मला असं वाटतं की आपण ह्याच्यावर आघात यासाठी सुद्धा करणं गरजेचं आहे. आघात म्हणजे लिटररी आघात वगैरे नव्हे. हा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला आपला अधिकार आहे ना व्यक्त होण्याचा. त्याच्यात काही चुकीचं करत असतील ती मुलं तर तुम्हाला तो कायदा आणि सुव्यवस्था ते हे आहे. परंतु देशाचे गृहमंत्री तिथे आल्याच्या नंतर त्यांना प्रश्न विचारू नये असं कुठे आहे? आणि ते जर विचारत असतील, चुकीच्या पद्धतीने विचारत असेल, कारवाई करा. परंतु याच्या लोकशाही मार्गाने हे करत असतील तर त्याला हे करायला पाहिजे. एकच दाखवणार. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर आता विद्यार्थ्यांवरील गुन्हे देखील आता सरकारने मागे घेण्याचं ठरवलेलं आहे. मात्र मीडियाशी न बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थेट इंस्टाग्रामवरतून रोज व्हिडिओ प्रसारित करतायत. भाई और बहनों के बाद आता थेट फ्रेंड्स असं सुरू केलं. नाही, काय माहिती आहे का, ज्या पंतप्रधानांना 12 वर्ष ह्या देशाचा पंतप्रधान आहे आणि मी जबाबदेही आहे, मी लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि मला त्या देशाच्या मीडियाकडे बोललं पाहिजे. काही सरकारच्या गोष्टी असतील, काही प्रश्न असतील ते घेतले पाहिजे, हे कधी वाटलंच नव्हतं. म्हणजे ते असे याच्यासारखे हुकुमशहासारखे वागत होते की बस पत्रकार परिषदेमधनं एकच पत्रकार परिषद, यांना पाणी पिऊन उठून जे पळून गेले ते काय परत काही पत्रकार परिषद त्यांनी घेतली नाही. आज देशाच्या तरुणाईंनी आणि देशाच्या भवितव्य जे आहे, ज्यांच्या हातामध्ये हे सगळं आहे, त्या मुलांनी दाखवून दिलं की असं नाही चालणार. तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील. आमचे प्रश्न अयोग्य असतील तर आम्हाला तसं हे करा. परंतु
आजही ते रात्री 12 वाजता, रात्री 2 वाजता फ्रेंड्स वगैरे आता ते करतात तिथपर्यंत आलेले आहेत. खरं तर त्यांनी रस्त्यावर येऊन म्हणजे त्यांनी त्यांच्या फोरममध्ये राहून त्यांनी हे करायला पाहिजे, ॲड्रेस करायला पाहिजे, देशाच्या जनतेला सांगायला पाहिजे की आपण काय करताय किंवा हे प्रश्न काय चालले आहेत. हे जर झालं तर अशा पद्धतीचे आंदोलनं होणारच नाहीत. अगदी साधी गोष्ट आहे की त्या मुलांचे प्रश्न आपण जवळजवळ 32 दिवस त्या मुलांना तिथे बसले असताना कोणीही तिकडे सरकारकडनं कोणी गेलं नाही. उलट त्याच्यात आतंकवादी घुसलेत, त्याच्यात नक्सलीट घुसलेत, ते पाकिस्तानी हे ते किती तुमचे लोकांनी हे केलं. हे आवश्यक होतं का? तर नाही. जेव्हा तुमच्या हे लक्षात आलं, देशाच्या लक्षात आलं आणि पंतप्रधानांच्या लक्षात आलं, अमित शहाच्या लक्षात आलं की हे आता थांबणार नाही आणि त्या मुलांनी जे काय स्वतःची डोकी फुटली, हात त्यांचे तोडले, पाय कोणाचे तुटले, 156 मुलं त्या ॲडमिट होती. एक मुलीने तिला ती शहीद झाली या सगळ्या आंदोलनामध्ये. त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान जर हे करत असतील तर खरोखरच कीव करायची वाटते. परंतु आपण या लोकशाहीच्या चौकटीतले देशाच्या सरकारचे प्रमुख आहेत एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि तुम्ही देशाच्या जनतेचे प्रतिनिधी आहात आणि तुम्ही जबाबदेही आहात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.